नमस्कार मित्रांनो, आज आपण अध्ययन विषयक उपपत्ती या घटकामधील थॉर्नडाईक यांची प्रयत्न प्रमाद उपपत्ती अभ्यासणार आहोत. थॉर्नडाईक ही उपपत्ती इसवी सन 1898 ॲनिमल इंटेलिजन्स या ग्रंथात प्रथम मांडली. ही सहचर्यवादी उपपत्ती आहे. कोणतीही नवीन गोष्ट शिकायची असेल तर त्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न करीत असताना अनेक चुका होण्याची शक्यता असते. पहिल्या प्रयत्नात जितक्या चुका होतात तितक्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रयत्नात होत नाही. अर्थात एकामागून एक प्रयत्न करीत जाणे आणि नंतरच्या प्रत्येक प्रयत्नात अगोदरच्या चुका टाळण्याचा प्रयत्न करणे किंवा शिकत जाणे यालाच प्रयत्न प्रमाद पद्धती असं म्हटलं जातं. त्याला ट्रायल अँड एरर मेथड असं म्हणतात. यासाठी थॉर्नडाईक यांनी आपला जो संयोजनवादी उपपत्ती आहे या उपपत्तीमध्ये सहचर्य म्हणजे जवळीक, ज्या दोन बाबीमध्ये सहचर्य निर्माण झालेले असते त्यापैकी एका बाबीचा उल्लेख होताच दुसरी बाब नजरेसमोर येते. असे सहचर्य होण्यामागील दोन वस्तूंमधील साम्य, विरोध, सान्निध्य इत्यादी घटक कारणीभूत असतात. या सहचर्याचा अभ्यास त्यांनी जोराने सुरू केला आणि या अभ्यासात त्यांनी काय केलेलं आहे तर आपली उपपत्ती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासाठी त्यांच्या या प्रयोगामध्ये त्यांनी मांजर याचा उपयोग केलेला आहे. अध्ययन प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष कृतीला तसेच मज्जासंस्थेच्या कार्याला अधिक महत्त्व देते. मज्जासंस्था, मानवाची मज्जासंस्था असेल, प्राण्याची मज्जासंस्था असेल, याच्यामध्ये नसपेशी आणि नससंबंध हे जे आहेत हे एक दुसऱ्याशी कनेक्टेड असतात. तुम्ही 9वी 10वीमध्ये पाहिलेला आहे रिफ्लॅक्ट आर्क. हा रिफ्लॅक्ट आर्क काय आहे तर एखाद्या वेळेस आपल्या हाताला जर पिन टोचली तर आपण हात झटक्यात बाजूला घेतो. मग ते चेतक आणि त्याचा मिळणारा प्रतिसाद हे महत्त्वाचं आहे. यासाठी थॉर्नडाईक यांनी काय केलं तर एक कूटपेटी घेतली म्हणजे पझल बॉक्स. या पझल बॉक्समध्ये त्यांनी भुकेलेल्या मांजराला ठेवले. त्या पेटीच्या बाहेर काही अंतरावर मासा ठेवण्यात आला. हे भुकेलेले मांजर आपले खाद्य मिळवण्याचा प्रयत्न करते. त्याचे निरीक्षण केले. त्यांनी काय केलं तर त्या मांजराचं निरीक्षण केलं की आता हे भुकेलेलं आहे आणि हे आपलं अन्न कसं मिळवत आहे. हे मांजर खाद्य मिळवण्यासाठी काय करते तर अनेक प्रयत्न करते. प्रथम त्या पेटीच्या गजाला ओरबाडते, चावते, रागाने पंजा आपटते, अशा त्याच्या प्रतिक्रिया ते व्यक्त करत असते. खाद्य मिळवण्याची धडपड चालू असते. त्याच्या या हालचाली सहज झालेल्या असतात. योगायोगानं काय होतं तर त्याचा पंजा पेटीतील एका विशिष्ट कळ जी असते त्याला लागते आणि दार उघडते. दार उघडल्याबरोबर ते मांजर बाहेर येऊन ते मासा खाते. हाच प्रयोग पुन्हा पुन्हा काय केला थॉर्नडाईक यांनी केला. या प्रयोगातून त्यांच्या असं लक्षात आलं की त्याच्या ज्या चुका आहेत जर वेळेच्या ह्या काही वेळानंतर कमी कमी होत गेलेल्या आहेत. त्या मांजराला ती कळ कोठे आहे हे लक्षात आले आणि तो काय करतो लगेच जाऊन आपलं खाद्य घेतो. म्हणजे या प्रयोगावरून त्यांनी 3 गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. चेतक व उद्दीपक ज्यामध्ये परिस्थितीजन्य घटकांचा समावेश होतो. तिसरं त्यांनी सांगितलेलं आहे प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया जी वर्तनाची कृती दर्शवते. त्यानंतर तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली चेतक व प्रतिसाद यामध्ये होणारे संबंध. प्रत्येक चेतक हा कोणत्या ना कोणत्या प्रतिक्रियेशी निगडीत असतो. तर ह्या 3 गोष्टी हे 3 घटकावर आधारित त्यांच्या उपपत्तीचे स्वरूप
होते. आता प्रयत्न प्रमाद अध्ययन उपपत्तीचे 4 टप्पे आहेत. आता हे 4 टप्पे कुठले आहेत ते आपण बघूया. उद्दिष्ट स्पष्ट असते, त्यानंतर त्या दिशेने शोधात्मक हालचाली. आता पहा, उद्दिष्ट स्पष्ट असणे म्हणजे मांजराचाच प्रयोगावरून आपण बघूया की मांजर भुकेलेले असल्यामुळे त्याला अन्न मिळवण्याची प्रेरणा निर्माण होते. त्याचं उद्दिष्ट काय की ते मासा मिळवणं. यानंतर त्या दिशेने शोधात्मक हालचाली होतात. कसं बघा, भूक भागवण्यासाठी काय करतो तो, उद्दिष्टा प्राप्तीसाठी धडपड सुरू करतो, हालचाली करतो, शोधात्मक हालचाली करतो. आणि याच्या ज्या हालचाली आहेत ह्या कशा आहेत, योगायोगानं त्याला यश मिळणाऱ्या आहेत. ह्या हालचाली या रँडम आहेत, यादृच्छिक स्वरूपाच्या आहेत, पण यातून त्याला काय झालेलं आहे तर योगायोगाने यशप्राप्तीही झालेली आहे. तर ज्या हालचालीमुळे उद्दिष्ट प्राप्ती होते ती बळावते व बाकीच्या हालचालीचा त्याग केला जातो. थॉर्नडाईकच्या मते ही प्रतिक्रिया केवळ यशप्राप्तीमुळेच बळावते. यानंतर चुकाचे प्रमाण कमी होऊन उद्दिष्ट साध्य होते. याचबरोबर त्यांनी काय सांगितलेलं आहे की इतर प्रतिक्रियांचा सुखद प्रतिसाद न मिळाल्याने त्या आपोआप नष्ट होतात. तर थॉर्नडाईक यांनी त्यांचा जो ही उपपत्ती मांडलेली आहे, हे अगोदरच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे संयोजनवादी उपपत्ती आहेत. तर अध्ययनविषयक उपपत्तीचे 3 गटामध्ये विश्लेषण केलं जातं. पहिली आहे संयोजनवादी उपपत्ती, दुसरी आहे समाष्टवादी उपपत्ती आणि काही आधुनिक उपपत्ती. तर ही संयोजनवादी उपपत्तीमध्ये आपण थॉर्नडाईकची संयोजनवादी उपपत्ती अभ्यासत आहोत. तर थॉर्नडाईकचं मत काय आहे की अध्ययन म्हणजे विशिष्ट वर्तन प्रणाली आत्मसात करणे किंवा विशिष्ट सवयी लावून घेणे म्हणजेच अध्ययन होय. आता आपण या मांजराच्या प्रयोगावरून आपल्या लक्षात आलेलंच आहे की अध्ययन कसं घडतं. म्हणजे अगोदर अन्न मिळवण्यासाठी प्रेरणा किंवा आपल्यावरून जरी उदाहरण आपण घ्यायचं झालं तर शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा मिळणं आवश्यक आहे आणि आपलं उद्दिष्ट जे आपलं गोल आहे ते गोल साध्य करण्यासाठी आपण धडपडत असतो. प्रत्येक पायरी पुढं सरकत असतो, शोधात्मक हालचाली आपल्या होत असतात आणि काय होत असतं, यश जे आहे आपल्याला योगायोगानं मिळत नाही, आपल्याला बरेच प्रयत्न करावे लागतात. आता काही परीक्षा ह्या बघा ऑब्जेक्टिव्ह टाईप्स असतात. योगायोगानं आपण काय करतो, एखादा ऑब्जेक्टिव्ह जर आपल्याला येत नसेल तर आपण एका ह्याच्यावर विशिष्ट अशा ह्याच्यावर क्लिक करतो, पण योगायोगानं काय होतं ते बरोबर येतं. पण जर वेळेसच हे योगायोगानं बरोबर येईल असं नाही आहे. आपल्याला काय करावं लागतं, त्याचा अभ्यास हा करावा लागतो आणि हळूहळू काय होत जातं तर आपण आपल्या उद्दिष्टापर्यंत जाण्यासाठी प्रत्येक पायरी ही काय करत असतो, पुढं सरकत असतो. आणि यालाच काय म्हटलेलं आहे, हे एक विशिष्ट सवयी लागणं आणि या विशिष्ट सवयीलाच काय म्हटलं जातं, अध्ययन असं म्हटलं जातं. आता हे अध्ययनविषयक नियम बघा, त्यांनी 3 सांगितलेले आहेत. एक तयारीचा नियम, त्यालाच लॉ ऑफ रेडीनेस म्हणतात. दुसरा आहे म्हणजे तुम्ही तयार राहणं, सज्ज राहणं. त्यानंतर दुसरा नियम आहे सरावाचा नियम, लॉ ऑफ एक्झरसाइज किंवा लॉ ऑफ प्रॅक्टिस. आणि तिसरा नियम आहे परिणामाचा नियम, लॉ ऑफ इफेक्ट. आता यामध्ये आपण तयारीचा लॉ जो आहे, लॉ ऑफ रेडीनेस जो आहे तो बघूया. तर त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की कोणतीही नवीन गोष्ट शिकण्याकरिता शारीरिक व मानसिक तत्परता आवश्यक असते. ही तत्परता असताना कृती केली तर ती योग्य होते व तत्परता नसताना ही कृती केली तर ही अयोग्य होते. म्हणजेच काय आहे तर कुठलीही नवीन गोष्ट तुम्हाला जर शिकायची असेल तर काय होणार आहे, नवीन गोष्ट शिकत असताना तुम्ही शारीरिकदृष्ट्यासुद्धा काय पाहिजे की शारीरिकदृष्ट्यासुद्धा तुम्ही काय पाहिजे, तत्पर पाहिजे. तुम्हाला त्या गोष्ट शिकण्याकडं तुम्हाला आवड असली पाहिजे. थॉर्नडाईकच्या मते काय आहे तर त्यांनी आपल्याला एक कंडक्शन युनिट सांगितलेलं आहे, संवहन प्रणाली. ही कशामध्ये आहे तर आपल्या नसपेशीमध्ये, आपल्या नर्वस सिस्टममध्ये आहे. ह्याचं सांगताना मगाशीच आपण उदाहरण पाहिलं की आपल्याला जर टाचणी टोचली तर झटकन आपण हात काय करतो, बाजूला करतो. तर
यानुसार त्यांनी काय केलेलं आहे, तर आपल्याला मानसिक आणि शारीरिक तत्परता असणं गरजेचं आहे. ज्यावेळी एखादी गोष्ट शिकण्याची तयारी असते त्यावेळी ती शिकण्याचा प्रयत्न केला तर ती होते, नाहीतर ती होत नाही. हा नियम अध्ययनकर्त्याच्या प्रेरणेशी किंवा गरजेशी निगडीत आहे. आता इथं पण आपण पाहिलं की मांजराला प्रेरणा मिळाली होती आणि त्याला भूक लागली होती, म्हणजे अन्न ही त्याची गरज होती. कुठे पेटीत ठेवलेले मांजर भुकेलेले नसते, तर अन्न मिळवण्यासाठी त्याने प्रयत्न केला असता का? नाहीच केला असता. म्हणजेच अन्न मिळवण्याची त्याची तयारी असल्यानेच त्याने अन्न मिळवण्याचा प्रयत्न केला व ते अन्न मिळवण्यास शिकले. आपल्याला जेव्हा एखादी नवीन गोष्ट शिकायची तीव्र इच्छा होते तेव्हा आपल्या मनाची तयारी होणं गरजेचं आहे. ती गोष्ट शिकणे सुखकारक किंवा किंबहुना आपणास असेही म्हणता येईल की तेव्हाच आपणास ते करण्यासाठी आपली किमान शारीरिक क्षमता निर्माण झाल्याशिवाय शारीरिक क्रिया शिकवणे कठीण जाते. हाच काय आहे, तर तयारीचा नियम आहे. यानंतर दुसरा नियम आहे तो सरावाचा नियम आहे, लॉ ऑफ प्रॅक्टिस. आपल्याला काय करावं लागणार आहे, सतत सराव करावा लागणार आहे. त्या गोष्टीचा जर सतत सराव करत राहिलं तर काय होईल, एक प्रकारच्या संबंधाचा सराव पुन्हा पुन्हा केल्यास तो संबंध अधिक दृढ होतो. मात्र काही प्रतिक्रियांची पुनरावृत्ती केल्याने दृढ होत जातो. ज्या प्रतिसादाचा परिणाम सुखकारक असतो अशी प्रतिक्रिया दृढ होते. म्हणजेच बघा की एखादी परिस्थिती एखादी प्रतिक्रियामध्ये संबंध जोडला जातो. जेव्हा इतर परिस्थिती तीच असल्यास त्या दोघांमध्येही संबंध बळकावतो आणि जेव्हा एखादी परिस्थिती व एखादी प्रतिक्रियामध्ये संबंध जोडला जात नाही तेव्हा त्यामधील संबंध दुर्बल बनतो. या नियमामध्ये उपयोगाचा नियम आणि अनुपयोगाचा नियम या दोन्ही नियमांचा समावेश होतो. एखाद्या क्रियेची पुन्हा पुन्हा आवृत्ती केल्यास ती क्रिया दृढ होते. वारंवार सराव केल्याने काय होत आहे, आता एखादा खेळाडू असेल त्या खेळाचं तर त्याने वारंवार सराव केला तर तो काय होणार आहे, त्याच्यामध्ये पारंगत होणार आहे, तो त्याच्यामध्ये एक्सपर्ट होणार आहे. म्हणून सरावाचा नियम हा महत्त्वाचा आहे आणि त्यामुळं ती क्रिया काय होणार आहे, प्रबल होत जाणार आहे. यानंतर खेळण्याचा सराव असेल किंवा इतर गणित सोडवण्याचे टप्पे असतील, हे अशी उदाहरणे त्याची दिलेली आहेत. यानंतर परिणामाचा नियम काय सांगतो, तर जेव्हा एखादी परिस्थिती व प्रतिक्रिया यामधील संबंध परिणामतः सुखद असल्याचे अनुभवास येते तेव्हा या दोन्ही मधील संबंध बळावतो आणि जेव्हा तो जोडलेला संबंध असुखद असल्याच्या अनुभवास येतं तेव्हा संबंध दुर्बल होतो. अध्ययन प्रक्रियेमध्ये यशस्वी क्रियेमुळे समाधान मिळते, अयशस्वी क्रिया नष्ट होतात. म्हणजेच कोणत्याही प्रक्रियेचे अध्ययन होणार हे ठरवण्याचे सामर्थ्य, समाधान, सुखद परिणाम यावर अवलंबून असते. याचं उदाहरण पण दिलं की जेव्हा विद्यार्थी अचूक उदाहरणे सोडवून ती शिक्षकांना दाखवतो तेव्हा शिक्षकांनी त्याचे कौतुक करून प्रोत्साहन दिले तर काय होतं, तर त्या मुलांना अति आनंद होऊन काय होते, तर प्रतिक्रिया त्याची बळावते. तर हा आहे परिणामाचा नियम, इफेक्ट ऑफ लॉ. म्हणजे कुठलीही गोष्ट जर चांगली आपण केली तर त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना आपण काय दिलं पाहिजे, बक्षीस दिलं पाहिजे किंवा त्याची स्तुती तर केली पाहिजे. त्याचं कौतुक केलं तर काय होणार आहे, त्याच्याकडून ती क्रिया योग्यच अशी होणार आहे. आता यानंतर आपण पाहणार आहोत थॉर्नडाईक यांच्या उपपत्तीचे शैक्षणिक महत्त्व. आता हे शैक्षणिक महत्त्व पाहत असताना शारीरिक पक्वता असल्याशिवाय मुलांना शारीरिक कौशल्य शिकवणे फारसे उपयुक्त नसते. उदाहरण व्यवसाय शिक्षण. म्हणजेच आता आपण जर पाहिलं तर शारीरिक पक्वता म्हणजे योग्य असं त्याचं वय झाल्याशिवाय काय होणार नाही आहे, तर तो कौशल्य शिकणार नाही. आता व्यावसायिक शिक्षण जे आहे तर त्याचं उदाहरण आपण देऊ शकतो. अध्ययनकर्त्याची मानसिक तयारी पाहून अध्यापन करावे. आता काही वेळेस काय होतं की लागोपाठ लेक्चर झाल्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिक तयारी होत नाही की आता ह्या तासाला बसावं, ऐकावं. तर त्याची मानसिक तयारी झाल्याशिवाय आपण काही नाही केलं पाहिजे, अध्यापन नाही करावं. त्यानंतर तिसरं आहे विद्यार्थ्याची अभिरुची विचार करणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्याला जर त्या विषयात चांगली आवड असेल, एखादी गोष्ट शिकण्याकडे त्याचा जर कल असेल, त्याला जर ती गोष्ट आवडत असेल तरच काय होणार आहे, तो शिकेल. प्रेरणा ही गरजेतून निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन शिक्षण दिले पाहिजे. आता विद्यार्थ्याची नीड काय आहे, विद्यार्थ्याची गरज काय आहे हे पाहूनच काय केले पाहिजे, विद्यार्थ्यांना काय शिक्षण हे दिले पाहिजे. वर्गातील विद्यार्थी अध्ययन करण्यास उत्सुक नसतील तर त्यांना अध्ययन तत्पर बनवणे शिक्षकाने प्रथम कर्तव्य आहे. म्हणजेच काय तर वर्गातील विद्यार्थी काय झाले पाहिजेत, अध्ययन तत्पर हे झाले पाहिजेत. यानंतर सरावामुळे प्रतिक्रिया दृढ होतात. या नियमाची दखल घेऊन विद्यार्थ्यांना वारंवार अध्ययन विषयाचे उजळणी करण्यास प्रेरित